नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न घेतलेले आहेत। मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। येणाऱ्या TET परीक्षेमध्ये या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो। मित्रांनो, हे प्रश्न आपण मागील वर्षी विचारण्यात आलेल्या TET परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। प्रश्न क्रमांक 1, ए, ऐ, ओ, औ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? मित्रांनो, खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संयुक्त स्वर। प्रश्न क्रमांक 2, जमाव व जनाबाई यातील ज चा उच्चार कोणता? मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला जमाव व जनाबाई यातील ज चा उच्चार कोणता आहे ते विचारण्यात आले आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, दंत तालव्य। तर च, छ, ज, झ या वर्णांचा समावेश हा दंत तालव्यामध्ये होतो। प्रश्न क्रमांक 3, दिक प्लस पाल, दिक्पाल हा संधी प्रकार कोणता? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये दिक्पाल हा संधी प्रकार कोणता आहे ते विचारण्यात आलेले आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्यंजन संधी। तर दिक्पाल हा व्यंजन संधीचा प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 4, अंगात उत्सव संचारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला अंगात उत्सव संचारणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। ऑप्शन 1, अन्न तयार करणे। ऑप्शन 2, उपकाराचे स्मरण करणे। ऑप्शन 3, खूप उत्साह वाटणे। ऑप्शन 4, भूतबाधा होणे। तर मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, खूप उत्साह वाटणे। अंगात उत्सव संचारणे म्हणजेच खूप उत्साह वाटणे। प्रश्न क्रमांक 5, शेंडे नक्षत्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? मित्रांनो, आपल्याला शेंडे नक्षत्र हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे हे विचारण्यात आलेले आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्मधारय समास। तर शेंडे नक्षत्र हे कर्मधारय समासाचे उदाहरण आहे। या सामासिक शब्दाचा विग्रह हा शेंडी असणारे नक्षत्र असा होतो। तर कर्मधारय समासाचे 7 उपप्रकार पडतात: विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद, विशेषण उभयपद, विषय पूर्वपद, उपमान उत्तरपद, रूपक उभयपद आणि संख्यापूर्व पद यालाच द्विगु समास असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला खाली वाक्य दिलेले आहेत, आपण वाक्य बघू। अंगणातील पालापाचोळा गोळा केला पाहिजे। तर या वाक्यात आपल्याला सामासिक शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, समाहार द्वंद्व समास। तर मित्रांनो, पालापाचोळा हा सामासिक शब्द आहे। हा सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। पालापाचोळा या शब्दाचा विग्रह हा पालापाचोळा व इतर तत्सम वस्तू असा होतो। प्रश्न क्रमांक 7, एकच प्याला हे नाटक कोणी लिहिले आहे? मित्रांनो, खाली ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर एकच प्याला हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिलेले आहे। प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 2, राम गणेश गडकरी। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? आपण ऑप्शन बघू। ऑप्शन क्रमांक 1, मधुने लाडू खाल्ला असेल। ऑप्शन 2, मधुने लाडू खाल्ला होता। ऑप्शन 3, मधु लाडू खातो। ऑप्शन 4, मधुने लाडू खाल्ला आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते आहे ते ओळखायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मधुने लाडू खाल्ला आहे। तर हे पूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण आहे। पूर्ण वर्तमान काळाविषयी आपण थोडक्यात माहिती बघू। नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमान काळ वापरतात। प्रश्न क्रमांक 9, शिपाई शूर होता
या वाक्यातील शूर काय आहे? मित्रांनो, आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशेषण. तर शिपाई शूर होता या वाक्यातील शूर हे विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 10 पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? तर मित्रांनो, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमधून आपल्याला कोणते क्रियापद हे सकर्मक आहे ते ओळखायचं आहे. आपण ऑप्शन बघू. ऑप्शन 1 गवडी धार काढतो. ऑप्शन 2 आंबा नासका निघाला. ऑप्शन 3 मला घरी यावयास रात्र झाली. ऑप्शन 4 सुनील उद्या पुण्याला जाईल. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गवडी धार काढतो. गवडी धार काढतो हे सकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे. मित्रांनो, आपण सकर्मक क्रियापदाविषयी थोडक्यात माहिती बघू. तर सकर्मक क्रियापदामध्ये क्रिया करणारा एक व ती सोसणारा दुसराच असतो, तेव्हा ते सकर्मक क्रियापद असते. प्रश्न क्रमांक 11 गाई या शब्दाचे एकवचनी रूप काय होईल? तर मित्रांनो, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गाय. गाई हे अनेकवचनी शब्द आहे, त्याचे एकवचनी रूप हे गाय आहे. प्रश्न क्रमांक 12 रामाने नलाकडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला वाक्य दिलेलं आहे रामाने नलाकडून सेतू बांधविला. या वाक्याचा आपल्याला क्रियापदाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रयोजक क्रियापद. तर प्रयोजक क्रियापद म्हणजेच कर्ता ज्यावेळी दुसऱ्याकडून क्रिया घडवून आणतो तेव्हा ते प्रयोजक क्रियापद असते. प्रश्न क्रमांक 13 जेव्हा मोठी घंटा होते तेव्हा शाळा सुटते. वाक्याचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य. जेव्हा मोठी घंटा होते तेव्हा शाळा सुटते हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 14 मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता? तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. ऑप्शन 1 बिनचूक. ऑप्शन 2 अबोल. ऑप्शन 3 पडछाया. ऑप्शन 4 अवघड. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिनचूक. मराठी उपसर्गामध्ये शब्दांना आड, अव, नी, पड, फट, भर, अद, अ तर हे उपसर्ग लागतात. प्रश्न क्रमांक 15 घेता दिवाळी देता शिमगा या म्हणीचा अर्थ कोणता? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये म्हण दिलेली आहे, त्या म्हणीचा अर्थ कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. खाली ऑप्शन दिले आहेत, आपण ऑप्शन बघू. ऑप्शन 1 घरात खायची मारामार. ऑप्शन 2 कमाई थोडी कष्ट भरपूर. ऑप्शन 3 घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. ऑप्शन 4 उतावळेपणा करणे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 घ्यायला आनंद वाटतो आणि द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. घेता दिवाळी देता शिमगा ह्या म्हणीचा अर्थ आहे घ्यायला आनंद वाटतो द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब. प्रश्न क्रमांक 16 विजातीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला विजातीय शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.